उदरनिर्वाह करणं, त्याच्यावर त्यांचा सगळा घर खर्च चालतो, सगळं काही चालतंय बरं का. अगदी जी नाव भरून त्यांनी काढली ना बाबा त्या सागरातून, भरपूर मिळाले त्यांना बरं का, भरपूर मिळाले. आता त्यांनी विचार केला भरपूर पैसे मिळतील, आज आनंदी झाले ते. पण तेवढ्यात त्यांना राहावलं नाही म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का, त्या समुद्राच्या बाहेर निघताना त्या वालूवर असं लिहिलं, समुद्र दाता आहे, समुद्र दाता आहे. त्याच्याच बाजूला एक माणूस बाजूला चप्पल काढून त्या समुद्राचा आनंद घेत होता. अशी लाट आली की त्याची चप्पल त्या समुद्रामध्ये नेली. त्याने त्याच्याच बाजूला लिहिलं दाता आहे, त्याच्या बाजूला लिहिलं समुद्र चोर आहे, समुद्र चोर आहे. त्याच्याच बाजूला एक लहान मूल खेळत होतं समुद्राच्या किनारी. अशी लाट आली की ते लहान मूल ती लाट घेऊन गेलं आणि त्या बापाने त्याच्याच बाजूला लिहिलं समुद्र खुणी आहे, समुद्र खुणी आहे. त्याच रस्त्यातून एक सत्पुरुष चालले होते, त्यांना एक शिंपला मिळाला लाटेच्या बरोबर आलेला. तो शिंपला त्यांनी उघडल्यानंतर त्या शिंपल्यामध्ये त्यांना मोती सापडला. काय लिहिलं, समुद्र दानशूर आहे, समुद्र दानशूर आहे. पण माऊली थोड्याच वेळामध्ये अशी एक लाट आली ना की त्या लाटेने हे सगळं लिहिलेलं पुसवून टाकलं. तुम्ही काय म्हणता याच्याशी मला गरज नाही, माझं जे काम आहे ते मी करत राहतो, हे समुद्राचं म्हणणं आहे. तुम्ही काय दृष्टीने पाहता याच्याशी मला गरज नाही. आम्ही आमचं जीवन जगत असताना लोक तुमच्याकडे काय दृष्टीने पाहतात, लोकांचा विचार जर अधिक कराल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अयशस्वी व्हाल. यशस्वी वाटचाल करायची जगद्गुरु तुकोबांनी केली, माऊली ज्ञानोबांनी केली, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी केली, जनाबाई कान्होपात्रा बहिणाबाई, शांतीब्रह्म नाथ महाराज, संत शिरोमणी नामदेव महाराज. लोकांकडे नाही बघितलं त्यांनी. लोकांचा विचार जर केला असताना तर लोकांनी जगू दिलं नाही, जगू त्यांना. आपल्या भाषेत म्हणजे जगणं कठीण केलं होतं. आणि त्याच युगात आपण आहोत ना. युग काय वेगळा आहे का? लोक जगू देणार नाहीत. अपप्रचार करण्यामध्ये माहीर, खोटं नाटक सांगण्यामध्ये माहीर. तुम्ही कोणाशी भांडणच करायला पाहिजे असं काही नाही या कलियुगामध्ये बरं का. तुमचे चांगले विचारही एखाद्याला जर सहन झाले नाहीत ना तरी तो तुम्हाला तुमचा अपप्रचार करायला लागेल, अपप्रचार करायला लागेल. आपण एक ध्येय ठेवा, उद्देश ठेवा. मला देवाचं कार्य करायचंय, धर्माचं कार्य करायचंय, नीतीने जगायचंय, नीतीने वागायचंय, धर्म आचरण करायचंय. मला माझं जीवन सुंदर करायचंय, मला माझं आयुष्य सुंदर करायचंय. कोण काय म्हणतं याच्याकडे दुर्लक्ष करा. एका चित्रकाराने सुंदर चित्र बनवलं, सुंदर चित्रकार होता तो. एवढं सुंदर चित्र बनवलं, एवढं सुंदर चित्र बनवलं, एवढं सुंदर चित्र बनवलं. मस्तच फोटो आहे ना अगदी ताईचा, हुबेहूब अगदी बघा. सहज लक्ष गेलं त्या फोटोकडे. हसता चेहरा, डोळ्याची नजर बघा, मस्त अगदी सुंदर सुंदर अगदी ती कलाकृती काढलेली आहे. असाच एक चित्रकार एवढी सुंदर चित्र काढलं त्याने, एवढी सुंदर चित्र काढलं की तो पाहत बसला. खूप समाधान वाटलं बाबा त्याला, खूप समाधान वाटलं त्या चित्राकडे बघितल्यानंतर. असं त्याचा आत्मविश्वास एक असा निर्माण झाला की खूप सुंदर चित्र काढलंय. म्हणजे त्याने काढलेलं चित्र त्याचा डोळ्यांवर विश्वास बसत नाही की हे चित्र आपणच काढलंय की काय. पण त्याच्या मनामध्ये एक विचार आला जो आपल्या मनात कधीतरी विचार येतो, लोक काय म्हणतील. जाऊ दे, लोकांचा काय विचार करताय तुम्ही, काय दादा. परमार्थिक माणसाने अधिक करून लोकांचा विचार करायचा नसतो. धर्म कार्य करणाऱ्या माणसाने अधिक करून लोकांचा विचार करायचा नसतो. लोकांच्या मनासारखं झालं तर तुमच्या गळ्यामध्ये फुलांचा हार घालतील, पण लोकांच्या मनाविरुद्ध जर झालं तर तीच लोक तुम्हाला चपलांचा हार घालायला मागे येणार नाही. त्यांच्या मनासारखे तुम्ही वागलात तर 10 लोकांना सांगत बसतील,
चांगला आहे, असा आहे, तसा आहे, पण मना विरुद्ध जर झालं तर तुमचा अपप्रचार करण्यामध्ये तेच माहीर असतात, तेच माहीर असतात. आणि म्हणून त्याला वाटलं लोक काय म्हणतात ते तर बघूया, म्हणून त्याने ते चित्र त्यांच्या गावाच्या बस स्टॉपला लावलं, येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरती ते लावलं. आणि काय लिहिलं माहिती बाबा खाली, ह्या चित्रामध्ये जर कोणाला काही चुका दिसल्यास तर त्याने तिथे टिक मार्क करावं. 4 दिवसात गेल्यानंतर चित्र नव्हतंच नितेश दादा तिथे, मगर दादा चित्र नव्हतंच तिथे, अख्ख्या नुसत्या मार्कच होत्या. डोळे नाही बरोबर, कान नाही बरोबर, नाक नाही बरोबर, तोंड नाही बरोबर, पोट नाही बरोबर, गाल नाही बरोबर, केसांचा तर काढलं त्याने ते तिथून. घरी आला, नाराज झाला, नर्वस झाला, काय करावं काही कळत नाही. डोक्याला हात लावून एका पायरीवर बसला. तिथून एक सत्पुरुष चालले होते. त्याला काय झालं रे? म्हणे असं असं झालं. ठीक आहे, असं झालं का? तुला चित्र आवडलेलं? हो ना, खूप आवडलेलं. माझा विश्वास बसत नव्हता की मीच काढलंय म्हणून. हो, एवढा समाधान वाटलं होता. मग आता ते समाधान माझं नाहीसं झालं का? मी लोकांना विचारलं. लोकांनी एवढ्या मार्क केल्या की कोण म्हणते नाक बरोबर नाही, कोणी म्हणते तोंड बरोबर नाही, कोणी म्हणते ओठ बरोबर नाही, कोणी म्हणते कान बरोबर नाही, कोणी म्हणते डोळे बरोबर नाही. ठीक आहे दादा, आता एक काम कर, फक्त त्याच चित्राच्या आकाराची एक कोरी पाटी तिथे नेऊन लाव आणि तू काढलेलं अजून एक चित्र त्याच्या बाजूला लाव आणि त्याच्या खाली लिही, ह्या चित्रापेक्षा चांगलं चित्र जर कोणाला काढता येत असेल तर त्याने या कोऱ्या पाटीवर काढावं. दादा, 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 आठवडा नाही, 1 महिना नाही, 6 महिन्याची पाटी कोरी राहिली, पण त्या चित्रापेक्षा चांगलं चित्र काढण्याची कोणाची हिंमत झाली नाही. हा आदर्श आपण घ्यायला पाहिजे. मी माझ्या जागेवर बरोबर आहे, तुम्ही काय दृष्टीने पाहता मला गरज नाही. मी माझ्या अंतरात्म्याला विचारतो, मी पांडुरंग परमात्म्याला विचारतोय, मी देवाला विचारतोय, देवा मी करतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे? देव जर मला होकार देत आहेत, तुम्ही कोणाला सांगणारे? तुम्ही कोणाला विरोध करणारे? आणि हाच विचार माझ्या जगद्गुरु तुकोबांनी केला, म्हणून 4-4.5 हजार अभंगाची गाथा आम्हाला मिळाली. काय घातले दुकान देती आली असी दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार, मागत्यासी पुरे धनी अनिकाशी उरे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? तुका म्हणे पोते देवे भरले नो हे रीते. पहिलं हे पोत देवात भरा, मग तिकडे कुठे कुठे देव बघा. हे पहिलं पोत देवात भरलं पाहिजे ना. काय देवाला कोणती सेवा आवडते? धरीला पंढरीचा चोर. पुढे काय माऊली? गळा बांधून या दोर. फरक काय माहितीये का? बाहेरच्या चोराला पकडताना त्याचे हातपाय बांधायला लागतात. दादा, इथे ज्याला पकडायचंय त्याचे नाही बांधायचे, ज्याने पकडायचंय ना त्याने गळ्याला दोर बांधायचा आहे. जागे आहेत ना, नाही तर घरी जाऊन देव पाहिला दोर बांधून घ्याल गळ्याला. गळ्याला दोर म्हणजे मन आहे इथे. बाबा बरोबर आहे ना? काही लोक कपाळाला टिळा लावला की इथे पण टिळा लावतात, म्हणजे मनाला टिळा लावतात. मनाला बांधलं की देव सापडतोय. ज्यांनी मनाला बांधलं नाही ना, त्यांनी कितीही देव देव केला आणि किती जरी उचलापट केली, कितीही, फक्त शायनिंग असेल, सो शायनिंग असेल, सलोकता असेल, मिरवणं असेल, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. त्याच्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत देवाला. देवासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. श्वासागणित मोजले हरी नाम, बाई मी विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. तेवढे हरिनाम मोजावे लागतात. असं नाही काय सहज नाही देव मिळत. काय काही करून जर देव प्राप्त होत असता, तसंही वागून जर देवाची कृपा होत असती तर जगद्गुरु तुकोबांनी तसं सांगितलं असतं ना. पण तुकोबा काय म्हणताय? श्वासागणित मोजले. संत म्हणतायत श्वासागणित मोजले हरिनाम, बाई मी विकत घेतला श्याम. आणि म्हणून या श्लोकामध्ये सुद्धा भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, आम्ही अखंड देवाचं नामस्मरण करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमेवेंति कोणते सदा तद्भाव भाविताः. आम्ही ज्याच्यावर प्रेम करतोय, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण होतंय, ज्याच्याविषयी आवड निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, हे माझं म्हटलं की त्याची आठवण राहते. काय
माझं म्हटलं की त्याची आठवण राहते, त्याचं स्मरण राहतंय, त्याच्याविषयी ममत्व निर्माण होतंय, ते माझं आहे आसक्ती निर्माण होते. आणि जे माझं आहे तेच शेवटच्या वेळेला आठवतंय ना. काय बाबा, जे माझं आहे तेच शेवटच्या वेळेला आठवतंय ना. जे शेवटच्या वेळेला आठवतंय तेच मरणोत्तर प्राप्त होतंय. तेवी जितीनी अवसरे जे आवडून जीवी उरे, ते मरणाची मेरे फारव लागे. आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. जर माझं आहे ते जर आम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय, जे शेवटच्या वेळेला आठवतंय मरणोत्तर जर आम्ही त्यालाच प्राप्त होत असू, तर आपुला तो एका देव करुणे घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. आमचा देव करून घेतला पाहिजे, आम्ही माझा देव केला पाहिजे, माझा देव केला पाहिजे. ज्या दिवशी आम्ही देव माझा करू ना, त्या दिवशी शेवटच्या वेळेला आम्हाला देवाचीच आठवण येईल. आणि जर शेवटच्या वेळेला आम्हाला देवाचीच आठवण आली, तर मरणोत्तर आमचा शेवटचा दिवस उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही, चांगला झाल्याशिवाय. बरं का, तुम्हाला कुठल्याही बंधनातून मुक्त व्हायचं असेल ना, कुठल्याही कर्मातून मुक्त व्हायचं असेल, कुठल्याही वाईट विचारातून मुक्त व्हायचं असेल, तर भगवंताचं नामस्मरण हे सगळ्यात सोपा आणि सगळ्यात महत्वाचा साधन या ठिकाणी कलियुगामध्ये दिलेलं आहे. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, देवाच्या नावाने, नाही का. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात ना, नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल, दोची अक्षरांचे काम उच्चारावे राम राम. अखंड आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. काय सामर्थ्य आहे बरं नामस्मरणामध्ये, काय सामर्थ्य आहे. दगड तारण्याचं सामर्थ्य नामस्मरणात आहे. हरिनाम नेमस्त पाषाण तारी. नामस्मरणामध्ये काय सामर्थ्य आहे. अनंत जन्माचं पाप धुवून टाकण्याचं सामर्थ्य, भस्म करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये आहे. आणि तुमच्या आमच्या विचारामध्ये परिवर्तन करण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये. बरं का माऊली, जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे, जाणं 100% सत्य आहे. आमचा आत्ताचाही प्रवास कर्मावर अवलंबून आहे आणि मरणोत्तरचा प्रवास हे कर्मावर अवलंबून आहे. कर्म कशी केली पाहिजे. बरं का बाबा, काय झालं माहितीये का, एक भाजी विकणारा, पालेभाजी विकणारा माणूस होता, पालेभाजी विकणारा. आणि एक मडकी विकणारा माणूस होता. ह्या वेळेला दोन्ही धंदे फॉर्मला आहेत ना आता सध्या. काय, पालेभाज्या पण मोजक्याच मिळतात आणि मडकी पण सगळे शोधतात, सगळ्यांना गरज आहे ना. दोन्ही धंदे एकदम जोरात बाबा, पालेभाज्या पण आणि मडकी पण, दोघे मित्र एकमेकांचे. मग त्यांनी विचार केला, आपल्या गावापासून जवळजवळ 3-4 किलोमीटर अंतरावर बाजार आहे, रोज आपल्याला एवढ्या लांबवर ते डोक्यावर न्यावं लागतंय, पालेभाज्या पण आणि मडकी पण. मग म्हणे आपण काय करू माहितीये का, दोघे मिळून एक गाढव घेऊ, दोघे मिळून एक गाढव घेऊ. बाबा झालं, त्यांनी दोघांनी एक मत केला आणि एक मत करून दोघांनी गाढव घेतलं. एका साईडला तेवढ्याच पालेभाज्या वजनाच्या ठेवायच्या, तेवढ्याच वजनाची दुसरी साईडला मडकी ठेवायची. सेम वजन झालं की आपलं चाललंय. आता नेहमी कसं असायचं, मडक्यांच्या बाजूला मडकेवाला असायचा आणि पालेभाज्यांच्या बाजूला पालेभाज्यावाला असायचा. गाढव पण हुशार असतात हा, आपल्याला वाटतंय की हुशार नाही, पण गाढव आता माणसापेक्षा हुशार झाल्यात. ऐकताय ना, गाढव माणसांपेक्षा हुशार झाल्यात. कारण मी बघितलेलं, स्वतः बघितलेले उदाहरण सांगतो. परवा एका रस्त्यातून येताना एक बाटली पडली होती. कोणतरी गेला असेल तिकडे वासिंदकडे आणायला, ती नाही का, आता हळदी सीझन चालू आहे ना, ती बाजूला पडली होती त्या रस्त्याला. ते गाढव बाजूला सरत होतं, पण त्या बाटलीच्या जवळ नाही गेला. आणि तिथंच माणूस असता तर नसता गेला असता का प्याला असता. असो, चला, म्हणजे गाढव सुधारल्यात असं म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत ते दोन्ही बाजूला चालतात तोपर्यंत काय नाही. पण एक दिवस काय झाला, चुकून मडकेवाला ह्या बाजूला आला चालता चालता भाजीपाल्याच्या बाजूला, आणि भाजीपालावाला तो मडक्यावाल्याच्या बाजूला गेला. आता काय झालं, हे गाढवाने बघितल्यानंतर मागे हळूच वळून बघितलं तर त्याची ते तोंड आहे ना त्या भाजीपाल्याच्या गठरीपर्यंत पोचत होतं दादा, बरं का. म्हणून त्याने काय केलं, एक 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 भाजीपाल्याची गठडी, ती जुडी खायला सुरुवात केली. आता मडक्यावाला काय होतं, त्याचा
जाऊ दे ना, त्याचा घाला येत ना, नुकसान त्याचं होईल. पण ऐका, जशा जशा जुडींचं वजन कमी झालं तसं तसं ते अधिक कमी झाल्यामुळे मडक्यांचं वजन वाढलं आणि मडक्यांच्या बाजूला ज्या वेळा ते सगळी गठडी पडली त्यावेळेला जुड्या तरी थोड्याफार वाचल्या, मडकं एकही वाचलं नाही. आता पुढचं सगळंच सांगायला पाहिजे का आपल्याला? काय माणसाला आनंद कशात आहे? लोकांची स्तुती ऐकण्यात की लोकांची निंदा? एखादी बाई जर तुमच्या घरी आली ना, ती जर सुरुवात केली, नाही ग बाई तिला खूप चांगली आहे ग बाई, खूप चांगली आहे, तिचं वागणं जगणं काय मस्त ग बाई, हिला ऐकवत लगेच बोलते दुसरं काय असेल तर सांगते, सांगायला आले काय येतं तू, चल मला जायचंय बाहेर, दरवाजा लावून घ्यायचे. पण तिचं जर काही सांगत असेल ना, बाई तुझ्यासारखी बाई म्हणजे अख्ख्या आळीत नाही ग, काय तोंडात गेलं ते तुझं, हातात असेल त्या दुसऱ्याचं. आतापर्यंत असं काही झालंच नाही, पण ठीक आहे, चहा प्यायचा असेल तर बाया पण काही पण सांगून मोकळ्या होत्या तिथं, कारण त्यांना माहिती. काय आपलं पण तसंच आहे. जरा कोणी शेठ बोलला का चल लगेच चहा प्यायला, साहेब बोलला का जेवूनच जा आता. नाही, आमची स्तुती आम्हाला आवडते, लोकांची निंदा आम्हाला आवडते. पण आम्ही ज्या वेळेला एखाद्याची कपडे धुत असतो ना, त्या वेळेला आमचा वेळ खर्च करतो फुकट मध्ये, हे आम्हाला कळत नाही. म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, निंदक आमचा, किती प्रेम आहे त्यांचं आमच्यावर, किती प्रेम आहे. आमचा विचार सतत करणारी माणसं कितीतरी आहेत. काय संत म्हणतात, आम्ही आमच्या आयुष्यात ज्यांचा विचारही करत नाही ना, विचारही नाही, कधीतरी त्यांचं नाव तोंडात यायचं म्हणजे मला घाण वाटते. संत म्हणतात ती माणसं सुद्धा सतत सतत आमचाच विचार करत असतात, आमचाच विचार करत असतात. म्हणून आमचे प्रिय आहेत ते सखे, निंदक आमचा सखा आणि कपडे धुतो फुगा, निंदकाचे घर असावे शेजारी. आयुष्य जगायचंय ना दादा, जन्म झालाय, मृत्यू आहे बाकी आहे, अजून जन्म झालाय, मृत्यू बाकी आहे, आयुष्य जगायचं आहे ना, मग या सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत. ज्याने सांभाळल्या त्याला आयुष्य जगता आलं, नाही सांभाळलं अर्धवट आत्महत्या करायला लावणारी माणसं सुद्धा आपलीच असतात. आजूबाजूची मित्र सोयरे आपलेच, बाकीचे नाही कोणी, बाकीचे नाही कोणी. असं म्हणतात कधीतरी दादा, एखाद्या नाक्यावरून जर आपण टू व्हीलर घेऊन जात असलो एखाद्या गावाच्या, बरोबर, तिथं 2-4 कुत्रे असतात, काही संबंध असतो त्यांचा आपला नसतो ना, तरी ती गाडीच्या मागे लागतात, भुंकतात, काही अंतरावर येतात, बरोबर आहे की नाही? असं म्हणतात काही कुत्र्यांना गती, त्यांना माहिती मी गाडीच्या पुढे निघू शकत नाही, पण असं म्हणतात काही कुत्र्यांना गती सहन होत नाही, तशी काही माणसांना प्रगती सहन होत नाही. ते त्याचप्रमाणे प्रयत्न करत असतात, त्याचप्रमाणे प्रयत्न करत असतात. कितीतरी प्रयत्न केले सालो मालो यांनी, साधे प्रयत्न केले. कीर्तनात जाऊन मारायचंय दादा, कीर्तनात जाऊन मारायचंय. तुकोबा चरित्र वाचा, तुकोबांचं माऊलींचं चरित्र वाचा. आई वडिलांना देहांत प्रायचित्ताची शिक्षा ठोठावली त्यांनी. देहांत प्रायचित्त, जिवंतपणी आत्महत्या. लहान लहान मुलं सोडून जायचंय, ज्यांना अजून काही कळत नाही. काही वाटलं नसेल का त्या माई माऊलीला? काही वाटलं नसेल, अंतःकरण दुखत नसेल, त्यांचं अंतःकरणाला लागलं नसेल, पण फक्त एवढाच ध्येय, एवढाच उद्देश, आम्ही गेल्याने जर आमची मुलं सुखाने आणि आनंदाने जगत असतील तर त्यासाठी आम्ही हे जग सोडायला तयार आहे, हे जग सोडायला तयार आहे, जग सोडायला तयार आहे. आपण कोण आहोत दादा त्यांच्या पुढे? कोण आहोत आपण? म्हणून एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे, जरतारी हे वस्त्र माणसं आपल्या आयुष्याचे. मुगी अंगरी लहानपणाची, रंगीत वसने तारुण्याची, वृद्ध जीर्ण शालती उरे शेवटी लेणे वार्धक्याचे. एक धागा सुखाचा, 100 धागे दुखाचे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. कोणाला सोडलंय त्याने? अरे उद्या राज्याभिषेक होणार आहे, उद्या सगळ्या प्रकारच्या पताका लावलेल्या आहेत, सगळ्या प्रकारच्या रांगोळ्यांचे सडे घातलेले आहेत, सगळं निमंत्रण झालेलं आहे, सगळ्यांना सांगितलेलं आहे, आणि तो आनंद
गगनात अयोध्येत मावेना असा आनंद. आणि श्रीराम प्रभूंचा राज्याभिषेक आहे. ऐका, अयोध्येमध्ये आणि त्या खऱ्या अर्थानं राजमहालामध्ये जेवढा कोणाला आनंद झाला नव्हता माय माऊली, सगळ्यांपेक्षा जास्त आनंद कैकई मातेला झाला होता. का तर माझा राम उद्या आसनावर बसणार आहे, राजगादीवर बसणार आहे. सगळ्यात जास्त आनंद कैकई मातेला झाला होता. काय रातीत गेम झाली काय माहिती, सगळी मतं फुटली ना, टोटल येणारी शीट पडली. कान भरणारे, साप चावला विष उतरायला औषध आहे, विंचू चावला विष उतरायला औषध आहे. कदाचित जर तुमच्याकडून नकळत एखाद्या वेळेला जर अन्नातून विषबाधा झाली तर त्याच्यावर सुद्धा उपचार आहे. पण कान एकदा काय भरले ना, कानामध्ये जर विष टाकलं ना, आयुष्यात कोणच त्याच्यावर उपाय करू शकत नाही, कोणच उपाय करू शकत नाही. आणि त्या वेळेला कैकईचे कान भरले. कोणी बरं? मंथरा आहे का मेले? आहे म्हणून तर घराघरामध्ये वाद आहेत. मंथरा आहे ना, फक्त ज्यांच्या कानात विष ओतायला जाते ना ती मंथरा, त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे की ही मंथरा आहे, तिचं विष घ्यायचं की नाही घ्यायचं हे आपलं आपण ठरवायचं आहे, बरं का. उद्या राजगादीवर बसणार आहेत आणि बाप म्हणतोय वनवासाला जावं लागेल, वनवासाला जावं लागेल. विश्वाचा मालक आहे, विश्वनियंता आहे, राजा आहे, राजाचा पुत्र आहे, राजाचा जावई आहे. काही कमी आहे? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगा ते चालिता. एवढं सामर्थ्य असताना सुद्धा दोन्ही हात जोडले आणि काय सांगितलं, ठीक आहे वनवास का, आनंदात जातो, आनंदात जातो. कधीतरी आठवा ना दादा, श्रीराम प्रभूंना वनवासाला जावं लागलं, सीतामाईला वनवासाला जावं लागलं. भगवान श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात आहे. आई वडिलांचा माया नाही मिळाली, यशोदेकडे राहावं लागलं. यशोदे मातेने नंदाने वाढवलं, नंदाने घडवलं. आई वडिलांची माया नाही. आणि म्हणून मग ते वर्णन केलेलं आहे, दैवजात दुःखी भरले, दोष ना कोणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दुःख प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहे. किती असावं दुःख. कधीतरी या घराकडे बघितलं आणि फक्त कल्पना केली, महिलेशिवाय घर असूच शकत नाही. ज्या घरात महिला आहे ना, त्या घराला घरपण असते. नवे नवे घराला घरपण देण्याचं काम महिला करत असतात. जोपर्यंत आहेत तोपर्यंत आम्हाला किंमत कळत नाही, पण आमच्या मुलांवर संस्कार करण्याचं काम महिला करत असतात, मुलांना आधार देण्याचं काम महिला करत असतात, घराला आणि त्या घराचं मंदिरामध्ये रूपांतर करण्याचं काम महिला करत असतात. आई नावाचं पान एकदा काय आयुष्यात मिटलं ना दादा, की परत तो प्रेम, तो जिव्हाळा, ती माया कुठेच नाही, कुठेच नाही. किती हाका मारल्या तरी आई हा शब्द ऐकायला मिळत नाही आणि पुन्हा त्याचा प्रतिसाद आम्हाला ऐकायला मिळत नाही. ओ ऐकायला मिळत नाही. आईचा ओ, आईचा आवाज ऐकायला मिळत नाही. दैवजात दुःखे भरले, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. दोन ओढक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोष ना कुणाचा, दोष ना. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या पद्धतीने आपण जगण्याचा प्रयत्न करा. एखादा आवाज देत नसेल तुम्ही स्वतःहून 4 वेळा आवाज द्या, 10 वेळा आवाज द्या. नसेलच सोडून द्या, सोडून द्या विषय. पण स्वतःहून प्रयत्न करा, कारण आपल्याला माहिती आहे कदाचित माझ्या जीवाचा उद्या काय होईल सांगू शकत नाही. मला कलंक लागून जायचं नाहीये, मला जगाचा निरोप घ्यायचा आहे. स्वच्छ स्थितीमध्ये जगाचा निरोप घ्यायचा.
वाहत्या पाण्यामध्ये जर आज आपण आंघोळ केली तर तेच पाणी आपल्याला परत आयुष्यात कधी मिळत नाही. आंघोळीला तेच पाणी परत कधी मिळत नाही बरं का. आताची वेळ आयुष्यामध्ये परत कधीच येणार नाही, कधीच येणार नाही.